नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, बीड उपविभागामध्ये पोलीस पाटील पदासाठीची सरळ सेवा पद्धतीची 2026 ची सर्वात मोठी भरती आलेली आहे. या भरतीबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आवश्यक आहेत ते तुम्हाला समजणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी परीक्षा फी आणि जे काही परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, या सर्व डिटेल गोष्टी तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, बीड जिल्हा जे आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठीची सरळ सेवा पद्धतीनं ही भरती आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 19/1/2026 पासून आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला येणार आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 30/1/2026 संध्याकाळी तुम्ही 23:59 तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर इथं उमेदवारांचे जे अर्जाची छाननी असणार आहे ती 2/2/2026 ते 6/2/2026 पर्यंत होणार आहे. त्या काळामध्ये तुम्हाला तुमचे हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करून घेता येणार आहे. परीक्षेची तारीख देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 22/2/2026 रोजी मित्रांनो आपली इथं परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं बघा, परीक्षेचा निकाल कधी होणार आहे तर 24/2/2026 रोजी परीक्षेचा निकाल देखील लागणार आहे. आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आहे ती देखील याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या टेंटेटिव्ह तारखा दिलेल्या आहेत 25/2/2026 ते 28/2/2026 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुमची मुलाखत होऊ शकते. ह्या ज्या काही तारखा आहेत त्या संभाव्य तारखा आहेत असं गृहीत धरा. आत्ता तरी आपल्याला याच तारखा डोळ्यासमोर ठेवून पुढची तयारी करायची आहे मित्रांनो. आणि इथं तुम्ही अर्ज करण्यासाठी आपल्याला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे. आरक्षित किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये इतकी परीक्षा फी असणार आहे. मित्रांनो, परीक्षा फी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं अधिकृत वेबसाईट देण्यात आलेले आहेत. या दोन्ही वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही या लिंक पाहू शकता आणि तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज भरू शकता. आता इथं आपल्याला किमान शैक्षणिक पात्रता किती असणं आवश्यक आहे तर अर्जदार हा 10वी पास असणं आवश्यक आहे. आणि त्याचं वय किती असलं पाहिजे बघा, 25 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावं असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. वयाची अट लक्षात आली का तुमच्या? इथं पोलीस पाटील पदाकरता कोणतीही वयाची अट म्हणजे जी काय शिथिलता आहे ती शिथिलता देण्यात येणार नाही असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. बघा, आता आपल्याला अर्ज करायचा आहे तो अर्ज हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. लक्षात घ्या, आपण ज्या गावामधून स्थानिक रहिवासी आहेत त्याच गावामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे, कारण हे पोलीस पाटील या पदासाठी आपण अर्ज करत आहोत हे लक्षात घ्या. त्याचबरोबर अर्ज करताना आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अतिशय व्यवस्थित अचूक टाकायचा आहे. त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या आपण सक्षम आहोत असं देखील आपल्याला इथं दाखला द्यायचा आहे. चारित्र्याचा दाखला देखील तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही क्रिमिलेअर गटात मोडत असाल तर त्याचं देखील नॉन क्रिमिलेअर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं द्यावा लागणार आहेत. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला देखील मित्रांनो आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यांनी उत्पन्नाचा दाखला वगैरे काढला नसेल त्यांनी काढून घ्या आणि त्वरित अर्ज भरा मित्रांनो, कारण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्ही तिथलं रहिवासी आहे त्याचा पुरावा, या सगळ्या गोष्टी तिथं अर्ज भरत असताना आपल्याला आवश्यक आहेत. सर्व कागदपत्र बघा आपल्याला 30/1/2026 पर्यंत आपल्याला अर्हतेचे असणार आहे. तोपर्यंत आपल्याला सर्व कागदपत्र तिथं अपलोड करायचे आहेत. आता पोलीस पाटील या पदासाठी परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? लेखी परीक्षा तुमची मित्रांनो 80 मार्काची होणार आहे
आणि तोंडी परीक्षा तुमची मुलाखत जी आहे ते 20 मार्काची होणार आहे। अशी एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे। 80 मार्काची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे, हे लक्षात घ्या। आणि लेखी परीक्षा इयत्ता 10वीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरच आधारित तुमची परीक्षा असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला तिथं विचारल्या जाणार आहेत। पोलीस पाटलांचे अधिकार, सामान्य ज्ञान या गोष्टी आपल्या चॅनेलवरती आपण तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत असतो, त्या तुम्ही पाहायच्या आहेत मित्रांनो। सामान्य ज्ञानचं आपलं रोज 5 प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायचं आहे। लेखी परीक्षा 80 गुणांपैकी तुम्हाला इथं 36 गुण म्हणजेच 45% गुण प्राप्त होणं आवश्यक आहे। जेवढे जास्त गुण असतील तेवढं तुमचं इथं सिलेक्शनची चान्सेस जास्त आहे, ते लक्षात घ्या। आलं का लक्षात? निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, तुमची जी काही लेखी परीक्षा असणार आहे, मुलाखत असणार आहे, त्याच्यामधून तुमची अंतिम निवड जी आहे ती निवड केली जाणार आहे, लक्षात घ्या। आणि तुमची जी काही निवड यादी असणार आहे, ही जी काही तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत त्या वेबसाईट वरती तुम्हाला निवड यादी देखील तुम्हाला जाहीर केली जाणार आहे। इथं काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत, बेसिक काही माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता। ही पीडीएफ ची देखील लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो। या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। अर्ज भरताना आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड सगळ्या डॉक्युमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। आणि परीक्षा फी देखील आपल्याला ऑनलाईन भरायची आहे। परीक्षा फी भरून झाल्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही फॉर्म आहे त्याची देखील प्रिंटआउट काढून ठेवणं आवश्यक आहे, ती प्रिंटआउट काढून ठेवा। तुम्हाला अर्ज भरत असताना काही शंका असल्यास, अडचणी असल्यास तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। मित्रांनो बघा, इथं बीड जिल्ह्यामधील कोणकोणत्या गावामध्ये किती जागा आहेत हे दिलेलं आहे, गावांची नावं दिलेली आहेत, इथं तुम्ही पाहू शकता। आणि जवळपास 450 पदं ही बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांची भरली जाणार आहेत, ही यादी तुम्ही पाहू शकता। बघा, 434 पदं भरली जाणार आहेत। आरक्षण देखील दिलेलं आहे, कुठल्या आरक्षणामध्ये पोलीस पाटलांना जागा आहे तिथं दिलेला आहे। त्याचबरोबर स्वयं घोषणापत्राचा नमुना दिलेला आहे, हा नमुना मित्रांनो आपल्याला तिथं अर्ज करत असताना अपलोड करायचा आहे। तर बघा, अतिशय मोठी भरती बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदासाठी आलेले आहे, सरळ सेवा पद्धतीने ही भरती आहे। तर जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील आपल्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। आणि मित्रांनो बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।